एका 9वीत शिकणाऱ्या मुलीची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. शाळेची घंटा वाजते आणि एक मुलगी आपल्या वर्गात प्रवेश करते. पण आज तिच्या खांद्यावर फक्त शाळेची बॅग नाही, तर 1.5 वर्षांच्या छोट्या भावाची जबाबदारीही आहे. वर्गात पाऊल टाकतात सर्व विद्यार्थिनी तिच्याकडे वळून पाहू लागतात. त्या नजरा पाहून ती मुलगी लाजते, संकोचते आणि शेवटी आपला चेहरा लपवून रडू लागते. या मुलीचे नाव आहे अस्मिता. काही दिवसांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले. घरात 2 लहान भावंडे आहेत. वडील कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दिवसभर बाहेर कामाला जातात. त्यामुळे घरात या छोट्या भावाची काळजी घेण्यासाठी दुसरे कोणीही नाही. अशा परिस्थितीत अस्मिताने एक मोठा निर्णय घेतला. तिने शिक्षण सोडून देण्याऐवजी आपल्या 1.5 वर्षांच्या भावाला सोबत घेऊन शाळेत जाण्याचा मार्ग निवडला. 9वीच्या विद्यार्थिनींसाठी शाळेची बॅग सुद्धा कधी कधी जड वाटते. पण त्याच वयात अस्मिताच्या खांद्यावर घराची, भावंडांची आणि शिक्षणाची जबाबदारी आली आहे. तरीही ती हार मानत नाही. आपल्या भावाची काळजी घेत ती शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र वास्तव खूप कठीण आहे. शाळेत दररोज अशाच नजरा, अशाच परिस्थिती आणि अशाच अडचणींचा सामना करत राहणे तिच्यासाठी सोपे नाही. अशा वातावरणात तिचे शिक्षण अर्धवट राहण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. म्हणूनच समाजाने, नातेवाईकांनी आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी पुढे येण्याची गरज आहे. किमान तिचा छोटा भाऊ स्वतःच्या पायावर चालू लागेपर्यंत तरी अस्मिताला आधार देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कारण एका मुलीचे शिक्षण वाचवणे म्हणजे एका संपूर्ण कुटुंबाचे भविष्य घडवणे होय. लाईव्ह आवाज 24 न्यूज. उसासे सोन्या काळजाचे विरले सारे नशिली आले निखारे